आमच्या विदर्भातील खानपान म्हटलं ना मंडळी तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते, हो की नाही? तर आमच्या विदर्भातील काही विशेष पदार्थ आहे जे आमच्या विदर्भात बनवले जातात आणि ते सर्वांनाच खूप आवडतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे लग्नाच्या पंक्तीत किंवा घरचं कोणतंही छोटं मोठं फंक्शन असो किंवा सण त्योहार असो त्यामध्ये बनवली जाणारी अतिशय साधी, सोपी आणि तेवढीच जास्त चवदार अशी चण्याच्या डाळीची चटणी. हो मंडळी, चण्याच्या डाळीची चटणी ही एकदम साधी, सोपी बनवायला आणि खायला तेवढीच चविष्ट चवदार लागते. आमच्या इकडे लग्नाच्या कोणत्याही फंक्शनमध्ये बनवली जाते आणि हो, छोटं मोठं फंक्शन असलं तरीही बनवली जाते. राम राम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंटसुद्धा करा. चला तर बनवूया आपण मस्त विदर्भ स्पेशल चणा डाळीची चटणी. त्यासाठी इथे काय केलं आहे मी, मस्त 1 वाटी डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवलेली होती. नंतर तिला स्वच्छ धुवून घेतली आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये टाकलेल्या आहे मस्त 5-6 लसणाच्या कळ्या, मिरची, कढीपत्ता थोडासा, जिरं, कोथिंबीर आणि मीठ आणि थोडीशी चिमटभर साखर. आणि हो मंडळी, ही चटणी एकदम चविष्ट बनवण्यासाठी खास टिप म्हणजे जेव्हा आपण हे सर्व मिक्सरमधून बारीक करत असतो ना तेव्हाच त्यामध्ये दही घालायचं, म्हणजे ही चटणी एकदमच स्वादिष्ट बनते बरं का. तर आपण हे सर्व मिश्रण आता वाटून घेतलेलं आहे आणि आता राहिलेलं जे दही होतं 1 वाटीमधलं अर्ध ते आता आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा, मिक्स करायच्या आधी दही चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणखी एक गोष्ट म्हणजे दही खूप जास्त आंबट नसावं किंवा खूप जास्त फिकही नसावं, तेव्हा आपल्या चटणीला चवही मस्त येते बरं का. आणि हो, चिमटभर साखरही नक्की घाला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चटणी वाटताना त्यामध्ये पाणी अजिबात घालू नका. आणि आता आपण त्यासाठी करणार आहोत तडका तयार. त्यासाठी इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये टाकलेली आहे मस्त मोहरी, जिरं आणि टाकायचा कढीपत्ता. हे सर्व झालं की आपल्या चटणीवर मस्त तडका द्यायचा बरं का. ही चटणी एवढी स्वादिष्ट लागते ना की विचारू नका. जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या विदर्भातली ही स्पेशल चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली तेही सांगा. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असाल, दाण्याची, शेंगदाण्याची, तिळाची किंवा खोबऱ्याची, पण तुम्ही एकदा अशी चटणी नक्की बनवून पहा, कारण की ही आमच्या विदर्भातली स्पेशल, अगदी स्पेशल आणि खूपच स्वादिष्ट लागणारी चटणी आहे. आणि हो, नक्की बनवून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुमची चटणी कशी झाली आणि तुम्हाला कोणते नेमके रेसिपी व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि ही चटणी पाहून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर घ्या खाऊन आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.